नमस्कार. रात्रीचे 7:30 वाजले आणि आम्ही वाट बघतोय रेल्वे पास होण्याची. एकदा रेल्वे पास झाली, रेल्वे गेट खुलला की गाडी सुसाट धावणारे अक्कलकोटच्या दिशेने. रामराम मंडळी, कसे आहात सगळे? वर्सेटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आत्ता आपण निघालो आहे अक्कलकोटला आणि अक्कलकोटचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे गाणगापूरला 3 दिवसांच्या गुरुचरित्र पारायणासाठी. रात्री 10 ते 11पर्यंत आम्हाला जिथे रूम अवेलेबल होईल तिथे आम्ही थांबू आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अक्कलकोटला जाण्यासाठीचा प्रवास सुरू होणार आहे. घरून आम्ही निघालो होतो संध्याकाळी 5 वाजता. आता इतक्या घाईत निर्णय का घेतला? कारण एकदा अडथळे यायला लागले की त्या गोष्टींमध्ये अडथळेच येत असता असं आम्हाला वाटतं. म्हणून आलं आहे मनात तर लगेच जाऊन आम्ही पारायण करून येऊयात. रस्त्याने निघालो पण होतो, पण आमचा नेव्हिगेटर माझा फोन असल्यामुळे, मी फोनमध्ये मॅप चालू असल्यामुळे कुठेही व्हिडिओ घेऊ शकले नाही, शॉट घेऊ शकले नाही. आमची गाडी बंद पडली आहे म्हणून मग आम्ही मॅकॅनिकची वाट बघत झाडाखाली आराम करत होतो. पण 2 मुलं आली आणि त्यांनी धक्का देऊन गाडी स्टार्ट केली आणि फायनली गाडी चालू झाली आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. माहीत नाही गाडीला अचानक काय झालं, टेन्शन आलं होतं. आमचा 1.5 ते 2 तास तिथेच टाईम वेस्ट गेला आहे. आम्ही अक्कलकोटला पोहोचलो आणि दर्शन इतकं सुंदर झालं, जास्त गर्दी नव्हती आणि पहिल्यांदा असं झालं की आले आणि स्वामींचं दर्शन इतकं मनमोकळं घ्यायला मिळालं. मी कंटिन्युअसली तिथे 5 ते 10 मिनटं उभी होते स्वामींचा चेहरा बघत. खूप सुंदर दर्शन झालं आणि चालले होते सोंग. महाराष्ट्रात आपण सोंगच म्हणतो, पण अवतार मात्र ते साऊथकडचे होते, कांतारा टाईप काहीतरी. आणि आम्ही नाश्ता करून निघालो होतो तेव्हा हे सोंग आम्हाला दिसले आणि त्याने इतके छान एक्सप्रेशन दिले. असं आपण आता पोहोचलो आहे गाणगापूरला. सॉरी, रस्त्याचा कुठलाच शॉट घेऊ शकत नाही, पण प्रवास जरी तुम्हाला दाखवू शकले नाही पण मनामध्ये सगळा साठवला आहे. फॅमिलीसोबतची ट्रिप कधीही मला अविस्मरणीयच वाटते आणि मला फॅमिलीसोबत बाहेर फिरायला खूप आवडतं. आम्ही आश्रम बघितला, रात्री तिथे आराम केला. रात्री आम्हाला 9:30 झाल्यामुळे आम्ही खूप थकलेलो होतो, कंटिन्युअसली गाडीत बसलेलो होतो. सकाळी डिरेक्टली पारायण सुरू करण्याच्या अगोदरचा मग तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला आहे. आम्ही मठात आल्यानंतर मठाधिकाऱ्यांना जेव्हा सांगितलं की आम्हाला पारायण करायचं आहे तर त्या लोकांनी आमची खूप मदत केली. पाट दिले, चौरंग दिला, फुलं दिले. बाकी सगळं तर आम्ही घरनं घेऊन आलो होतो, पण ज्या ज्या गोष्टीची कमी आम्हाला वाटेल किंवा जी गोष्ट आम्ही आणायचं विसरलो त्या गोष्टीची मदत त्यांनी केली. आणि पारायण अगदी सुंदररित्या पहिल्या दिवसापासनं सकाळ सकाळ सुरू झालं आहे. आश्रम इतका सुंदर होता. मोठमोठाली झाडं होती, नारळाची झाडं, जांभळीची झाडं. अगदी आश्रमात यावं तसाच आश्रम. फळं फुलं अगदी भरभरून. तिथे एक गाय बांधलेली होती, बैल होता आणि खूप सुंदर, मन रमवून टाकणारा आणि पारायणासाठी अगदी सुंदर निवांत जागा होती. आणि आम्ही संगमाच्या थोडेच अलीकडे होतो आणि मंदिराच्या थोडे पलीकडे होतो, म्हणजे आम्ही सेंटरलाच होतो. तर आदल्या दिवशी खूप लेट आल्यामुळं आम्हाला मंदिरात जाता आलं नाही. मंदिर तर 9-9:30 वाजता बंदच होतं आणि मी त्याच वेळी पोहोचलो होतो. तर सगळं रूममध्ये बॅगा वगैरे पॅक करणं त्यात वेळच गेला आमचा. पण आजचं वातावरण खूप सुंदर वाटलं, गरम होत नव्हतं बिलकुलही, खूप सोसाट्याचा वारा. मग आमचं ठरलं की पटपट आपण पारायण आजचं जेवढं आहे तेवढं वाचून घेऊयात आणि वेळेवर मंदिरात आरतीसाठी जाऊयात. शेजारतीलाही थांबण्याचा विचार होता, पण थकलेलो होतो, रात्री झोप झालेली नव्हती. बघूयात आता कसं होतं. येत होता आणि गार हवा येत होती, झुळूक येत होती. कुठेतरी पाऊस पडलेला असावा आणि इथे सुद्धा बहुतेक पाऊस होणार असावा. भरपूर वेळ वारा चालल्यानंतर तिथे अंगणात अशी जांभळं पडत होती आणि लोक गोळा करायला येत होते. त्या मठात भरपूर लोक अशी येतात आणि ते लोक कोणाला अडवत पण नाही. खूप सुंदर वाटलं मला आणि वातावरणही इतकं सुंदर होऊन आल्यामुळे पारायणाचा गोडवा, पारायणाची मजा आणखी जास्त वाढली. आता ती गाय पण पळती की काय काय माहिती. दमछाक होते ना पण.
त्यांची दमछाक होते ना पण. नाही लावू दे ना, ती पळून जाईल. लाव बरं. ए काल जस्ट एक ब्लॉग बघितला आणि त्यात असं होतं की भारतातल्याच लोकांनी कमेंट केलेल्या की भारतात गाड्या सेफ नाही आहेत, पार्ट चोरीला जातात, चाकं जातात चोरीला, तर काय. आणि माझी बहीण जस्ट म्हणत होतो की असं कुठं होत असतं का म्हणून. भारतातलेच लोक भारताला बदनाम करतात, पण होतं असं. भारतातलेच लोक भारताला बदनाम नाही करत, भारतात खरंच तशा गोष्टी घडतात, कारण आमच्या गाडीसोबत तसं घडलं आहे. तुम्हाला दाखवते मी काय झालं नेमके ते. हे बघा, गाडीचा हा डोअर ना आपोआप लॉक झाला. बाहेरचं जे आहे आपण ते लॉक जे आहे गाडी आपण तोडून टाकलं आहे, ते वरची पट्टी काढलेली आहे आणि दरवाजा आतून पण खोलत नाही आहे, लॉक झाला आहे दरवाजा. त्याचं लॉक ते तुटलं आहे बहुतेक आतून. तर अशी गडबड झाली, कुठे झाली, कधी झाली, काहीच लक्षात येत नाही आहे. फक्त चिडचिड झाली. पण मग आता जे व्हायचं ते होणारच आहे. तिथेच लेट गो करून दिला आणि आम्ही मंदिरात निघालो होतो दर्शनाला, तर मग ते कंटिन्यू केलं. फायनली आम्ही मंदिरात पोहोचलो आहे. बारीला लागलो होतो आणि स्वामींचे सुंदर सुंदर फोटो असे दिसत होते. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. बऱ्याच लोकांना गाणगापूरमध्ये नक्की मंदिर दत्तांचं आहे की कसलं आहे माहीतच नाही. तर हे मंदिर दत्तांचे दुसरे अवतार श्री स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचं आहे, जे आपल्या घरी पण आहे. त्यांच्या पादुका स्थित आहे, ध्यान मंदिर आहे सुंदर असं. तर मंदिरात लाईट गेली होती आणि खूप उकडत होतं, कारण गर्दी पण खूप होती. आम्ही बसलो आहे पालखी सोहळ्यासाठी. आरती ही आता एवढ्यावरूनच आणि पालखी सोहळ्याचा आनंदही आम्ही इथूनच घेणार आहे. इकडे आहे छोटं मंदिर, जिथे पालखीमध्ये मिरवल्या जाणाऱ्या मूर्त्या ठेवल्या जातात. तिथे आरती चालू होती. आम्ही एक छान छोटा फुलांचा गजरा घेतला. पालखी समोरून गेली की पालखीकडे आम्ही तो देऊ किंवा स्वामींच्या चरणी आमचा मोगरा किंवा आमची फुलं गेली पाहिजे, बस त्यासाठी आम्ही गजरा घेतला. बघूया, थोड्याच वेळात पालखी सोहळा सुरू होईल. आरती सुरू झाली आहे आणि एक एक सामान स्वामींकडे नेलं जाते पुढं. रोजचीच तयारी आणि रोजचा तोच उत्साह अगदी तिथल्या ब्राह्मणांमध्ये सुद्धा तोच उत्साह बघायला मिळतो. त्यामुळे या गोष्टीचा आनंद वाटतो खूप. आता संपूर्ण पालखीचा आनंद तुम्हालाही शांततेत घ्यायला यावा यासाठी मी काहीही बोलणार नाही आहे. इथे 3 प्रदक्षिणा होतात आणि त्या 3ही प्रदक्षिणा इतक्या सुंदर रीतीने केल्या जातात. मध्ये पालखी थांबवली पण जाते. तर शांततेत या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊया.
पालखी सोहळा सुरू होणार या विचारानेच मन गहिवरून आलं आणि स्वामींची मूर्ती जी बाहेर आली मन अगदी स्थिर, शांत, स्तब्ध आणि प्रफुल्लित झालेलं होतं आणि अगदी हँग पडले होते. मी फक्त बघत होते, सुन्न. त्यांची प्रदक्षिणा सुरू झाली, टाळ वाजायला लागले आणि आतून मी सुद्धा नाचत होते. मी म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्ती हलत होती. प्रत्येक व्यक्ती त्या भजनाचा, त्या पालखी सोहळ्याचा आनंद घेत होती. आता आम्ही तिकडनं आल्यानंतर स्वयंपाक करतोय. कुकर लावून दिलेला होता, पोळ्या करून ठेवलेल्या होत्या, कारण आरतीवर नाही आली होती ते माहीत होतं आणि थकलेलो पण होतो, त्यामुळे थोडीशी तयारी करून गेलो होतो. आता फक्त डाळीला फोडणी द्यायची आणि जेवायला बसायचं आहे. आता चालला आहे स्वामींना नैवेद्य. नैवेद्य दाखवून आलो की मग जेवायला बसू, लवकर झोपू, पहाटे लवकर उठायचं आहे, म्हणजे दिवसभर थोडाफार आराम पण होतो.
बघूयात आता उद्या काय होतंय. किती सारी मिरची. पहाटेच उठून पारायणाला सुरुवात झाली होती. दिवस उगवल्यानंतर व्हिडिओ घेतला, कारण मी अंधारात वाचायला सुरुवात केली होती. टॉर्च घेऊन आले होते. आणि आम्ही ज्या आश्रमात थांबलो होतो त्याच्या पाठीमागेच दुसरा आश्रम होता. आम्ही एक टाईम एक उपवास करायचा आणि एक टाईम जेवायचं, म्हणजे वरण भात पोळी आपलं काय असेल ते, असं ठरवलं होतं. तर दुपारचं आमचं फराळाचं आम्ही तयार करून ठेवलं होतं. खिचडी केली होती. आणि या आश्रमाच्या मागे एक मंदिर आहे, तिथे पण आपण दर्शनाला जाऊ वेळ मिळाला की. बाकी औषधं घेतले, फराळ झाले, आईचं वाचण्याचं काम चाललंय. आणि म्हणत होती मंदिरात गेल्यानंतर मी डान्स करणार. लहान मुलांची काय. चला तर मग आजचं पारायण पण छान वाचून झालंय. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.